नमस्कार भावना, कसं काय तरुण काय म्हणते तब्येत? मी तुमच्या कोल्हापूरच्या छोट्या चालल्या आता देवळात दूध घेतले थोडं आणि अगरबत्त्यात. आणि तसंच जमलंच तर आज कोल्हापूरला जायचं नियोजन आहे, कारण का गाडी जरा मॉडिफिकेशनसाठी साहित्य आणलं आहे. गाडी तुम्हाला आता रिव्हील नाही करणार, जेव्हा गाडी बऱ्यापैकी मॉडिफाय होईल. लय काय नाही, थोडंसंच त्यात काम करायचं आहे, बाकी विषय नाही. पण ती झाली तुम्हाला दाखवतो. चाललोय आता आम्ही कोल्हापूरला, मी अमरदा आणि वैभवदा. कारण का अमरदाचं एक काम आहे, वैभवदाचं एक काम आहे, आणि त्यातनं मला दुसरी कामं म्हणजे माझी पर्सनल ओढून काढायची आहेत. बाकी व्ह्यू एन्जॉय करा, व्ह्यू. पाणी कसं आहे भाई, ग्रीनरी. वैभवदा चूळ भरतीस का भाई, तुला म्हटलं चूळ भरतीस का? आम्ही आलो आता टाउन हॉलला, तिघे जण नाही म्हणून आम्ही दोघं आता रिक्षातून जाणार आहे. जायचं ना 200 रुपये होतं. 200 रुपये घेते तुम्हाला काय जास्त सांगितलं. दुधाला आहे मागणं यायला लागलाय. मी आणि अमरदा आहे रिक्षात. विषय असा आहे की अरे तो आले आडीच्यात दंड बसतात, म्हणजे फाईन बसतात, म्हणून आम्ही रिक्षात तिथनं एक गाडी घ्यायची. वैभवदा जाईल घरी, मग आम्ही आमची काय असेल ती बुलेटची कामं करतात आणि मग आपण करतो. कसलं चांगलं दिसते ना दादाला कंटाळा आलाय. आरटीच्या मागच्या जागा धावं का मी जर थांबलो होता. आम्ही गावत नव्हतं म्हणजे दुकान एवढं का असं हवा मारायचं गावत नव्हतं, तर गावलं आता पाठीमागे साखर हवा मारायची. तेल पण टाकले आता आम्ही लागले. आता ही पुढचं सगळं टवाळ बिवाळ जरा चेंज करायचं आहे. बाकी मग अमरदाला काय मॉडिफिकेशन करणार ते करणार आहे. मग आपण बुलेटचं साहित्य घ्यायचं, पिट्याला घ्यायचा, मग जायचं. पण इथे बोटं दाखवायला सांग की विषय झालाय. नंबर प्लेटा काढायच्या, कारण का अमरदा नंबर प्लेटा घालणार आहे नवीन. नंबर प्लेट अजून काय काय करणार सर? अजून ती सोडून काय फोनवर झाला व्यस्त तो. मोर्या आर्ट्स मध्ये आता आम्ही आलो. त्या दादाचे आहेत नंबर प्लेट. काय करायचं याच्यावर म्हटलास? हा नवीन करायचे तर कशा करायचे? त्या तुझ्या डोक्यात आहे का? वल्लाच मोठं पीमध्ये आता थांबलोय आम्ही. कोल्हापूरच्या जरासं बाहेर आहे. आणि मी ऑर्डर केल्या कुर्मापुरी आणि अमरदाचा उपवास आहे, त्यामुळं त्यानं शाबोर्ड ऑर्डर केल्यात आणि त्यासोबत लस्सा घेतल्यात. बाका विषय नाही, ट्राय करतो आणि तुम्हाला रिव्ह्यू सांगतो कसं लागते. आम्ही आता वाघबेळा घाटात आहे. पूर्ण खालनंपर्यंत म्हणजे जो खालनं पाक वरपर्यंत ट्राफिकच चालू आहे. काहीशी झाला अजून काय नाही. वर गेल्याशिवर काय करणार पण नाही सोडा. बघूया वर काय विषय झाला कळलं आता. बहुतेक काम झालं असतं माझ्या मतान, तरी काही विषय झाला असणार. काय म्हणता? रोडचं काहीतरी काम चालू. बघूया आता पुढं काय विषय झाला सांगतो. तरी बरं आपण टू व्हीलर घेऊन आले, म्हणून 7-8 तरी सुटली. स्कॉर्पिओ आणले तर बसायचं. ह्या साईडनं गाड्या देणार आल्या.
फोन आला काय इथं कळेल काय विषय झालाय वड 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 साईड वड ते कोसळलंय वरलं त्यामुळे हे केलं आता साईडला आता रोड झालाय बऱ्यापैकी क्लिअर आता जातील फास्ट आता विषय नाही काका काका तापलेत मी आता या साईडने ट्रॅफिक चालू आहे बघा आणि आपल्या साईडने मोकळं आहे बराच वेळ चालू घरात आलोय आता लय कंटाळा आहे तर जाऊ दे अनबॉक्सिंग करूया आपण स्टिकर काढायला भारी वाटते अजून आहे आतल्या भौतिक तुझा शिगा अवल काचा काचा कुठून काढायचा कितीला बसला असेल अप्पा हेल्मेट 1600 आणि हेच हेल्मेट आम्ही बघून दुसरीकडे घेतो कलर चांगला नाही तिथे कितीला सांगितलं असेल 2300 2200 तुम्हाला फिक्स देऊन देतो दादा तुमच्याकडेच ठेवा म्हणलं हवा जायला हवा हे आता हवा जायचं तर आनंद आलोय कधी विस्कटायचं होतं बऱ्यापैकी विस्कटलंय असं आणि बऱ्यापैकी मीच विस्कटलंय आणि डबरं पण काढत होतो कारण का ही झाडं आणल्यात परवा ही सगळी लावायची आहेत आणि त्यासाठी डबरं काढल्यात जमतील तसं काढल्यात आम्ही लई पण मोठं नाही ते आता आंब्यात झाडं तीन लावायचे आहेत आता 3 डबरं काढून झाल्यात वेळ पण लई झालाय त्यामुळं आता थांबणार आहे आणि मग उद्याच्या दिवसात परत चालू घराकडे आलोय कारण का माहिती नर्सरीतनं आम्ही खत आणले ते खत टाकायचं आहे त्या आंब्यांच्या तळात आणि मग झाड लावायचे त्या 3 बॅगा आम्हाला मिळेल कुठं आहे ते खत घरात आहे काढता